न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा पाय खोलात. न्यायाधीशाच्या घरात नोटांचा ढीग. मुख्य न्यायाधीशांकडून चौकशी. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून कोट्यावधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सापडलेल्या नोटांच्या चौकशीसाठी 3 न्यायमूर्तींची समिती स्थापन केली आहे. तर सुप्रीम कोर्टानं नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा म्हणून या प्रकरणातील सर्व कागदपत्र सार्वजनिक केली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय. न्यायमूर्ती वर्मांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्या. दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडून याबाबत चौकशी केली जाणार आहे. न्यायमूर्ती वर्मांचं गेल्या 6 महिन्यांचं कॉल रेकॉर्डही तपासलं जाणार आहे. दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्या. सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडिओ जारी केलाय. यशवंत वर्मांच्या घराला आग लागली होती. या आगीत त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा झाली. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचं खुलासा केला होता. आता मात्र सुप्रीम कोर्टानंच आपल्या वेबसाईटवर नोटांचा व्हिडिओ अपलोड केलाय. दरम्यान यशवंत वर्मांची अलाहाबाद कोर्टात बदली करण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी यशवंत वर्मा यांनीही स्पष्टीकरण दिलंय. पाहुयात वर्मा काय म्हणाले. मी किंवा कुटुंबातील कोणीही स्टोअर रूम मध्ये रोख रक्कम ठेवलेली नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रोख रक्कम आढळली नाही. जळालेली रोकड कोणालाही दाखवली नाही. मला फसवण्याचं आणि बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. या प्रकरणी कसून चौकशी करावी. न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या राजीनाम्याची मागणी अलाहाबाद हायकोर्टाच्या बार असोसिएशननं केली आहे. दरम्यान यापूर्वीही 2018 मध्ये सीबीआयनं गाझियाबादच्या सिंभोली साखर कारखान्यातील अनियमिततेप्रकरणी न्यायमूर्ती वर्मांच्या विरोधात FIR नोंदवला होता. त्यामुळे या प्रकरणी आता काय कारवाई होते हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.